रसिको हो नमस्कार. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या तेजपर्व ह्या कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीचा उत्सव. अन्यायाचं अत्याचाराचं दमन करण्यासाठी देवीनं हातात शस्त्र घेतलं, वाईट शक्तींचा समूळ नाश केला. तिच्या या पराक्रमाचं स्मरण म्हणजे नवरात्रोत्सव. आणि म्हणूनच या नवरात्रोत्सवाचं औचित्य साधून आम्ही तेजपर्व ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमामध्ये आपण गतकाळातल्या तेजस्विनींच्या कार्याला उजाळा देणार आहोत. आज या कार्यक्रमाचं दुसरं पुष्प. मेरी झाशी नहीं दूंगी अशी गर्जना करून इंग्रजांशी कडवी लढत देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्याचा परिचय आपल्याला करून देणार आहेत ऐतिहासिक विषयाचे प्रसिद्ध व्याख्याते श्री मोहन शेटे सर. सर्वप्रथम आपण सरांचा परिचय करून घेऊया आणि त्यानंतर कार्यक्रमाकडे वळूया. आपली भारतमाता म्हणजे नररत्नांची खाण आहे. ती वीरप्रसव आहे. मात्र या भारतमातेच्या कुशीमध्ये जसे अनेक वीर पुरुष निर्माण झाले तशा अनेक वीर महिलांनी सुद्धा जन्म घेतलेला आहे. आणि त्यापैकीच एक तेजस्वी नररत्न म्हणजे झाशीची राणी. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर असं म्हटलं आहे, श्री पार्वती तपकरी हिमपर्वती ती की विस्तवात हसल्या बहुराजपूती ते भारती अबला बलतेज काही अद्याप या भरतभूमीत लुप्त नाही, अद्याप या भरतभूमीत लुप्त नाही. आणि म्हणून आज आपण कथा बघणार आहोत ती झाशीच्या राणीची. मित्रांनो, याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला होता. मात्र त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी देशभक्तीची पेरणी केली आणि पराक्रमाचं पीक काढलं होतं. आणि त्याचमुळे या ठिकाणी स्थापना झाली होती ती स्वराज्याची. त्याच्यानंतरच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, महाराणी ताराराणी असतील, यांनी औरंगजेबाशी प्रखर असा संघर्ष केला. आणि नंतरच्या काळामध्ये थोरले बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, श्रीमंत माधवराव पेशवे, महाजी शिंदे या एकाहून एक श्रेष्ठ वीरांनी असा पराक्रम केला की त्याच्यामुळे अटकपासून कटकपर्यंत आणि तंजावरपासून पेशावरपर्यंत विशाल असं हिंदवी साम्राज्य निर्माण झालं. मात्र दुर्दैव, त्याच्यानंतर आघात सुरू झाले ते पारतंत्र्याचे आणि परचक्राचे. आणि त्याच्यामध्ये होत आहे ईस्ट इंडिया कंपनी हे इंग्रजांचं राज्य आता भारतावरती यायला सुरुवात झालं होतं. काय सांगू तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरीपटका तो पुण्याच्या शनिवार वाड्यावरती फडकत होता. इसवी सन 1818 मध्ये तो झेंडा खाली उतरला आणि पुण्यामध्ये असणाऱ्या पेशव्यांना इथून इंग्रजांनी हुसकावून लावलं आणि त्याला राहायला जागा दिली ती थेट गंगेच्या काठावरती ब्रह्मावर्त म्हणजे बिठूर या ठिकाणी. दुसरा बाजीराव हा ब्रह्मावर्तला राहत होता आणि त्याच वेळेला त्यांच्या पदरी होते कारभारी म्हणून मोरोपंत तांबे आणि त्यांच्या अत्यंत सुशील धर्मपरायण पत्नी भागीरथीबाई. यांच्या पोटी जन्माला आली एक तेजस्वी कन्या. गंगेच्या काठावरती जन्माला आली. गंगेचं दुसरं नाव मनकर्णिका आणि म्हणून त्यांनीही आपल्या मुलीचं नाव ठेवलं होतं मनकर्णिका. मात्र सगळेजण तिला म्हणायचे मनू किंवा छबेली. मनू दिसा मासानी मोठी होत होती. वास्तविक पाहता या मुलीनं काय खेळावं, तिने भातुकली खेळावी, तिने झिम्मा फुगडी खेळाव्या. पण ती पाहत होती की त्यावेळची सगळी तरुण मुलं कशा प्रकारचे मर्दानी खेळ खेळत आहेत ते. त्या ठिकाणी होते नानासाहेब पेशवे. हे नानासाहेब म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातल्या कर्जत खोपोली जवळच्या वेणगावला जन्माला आलेले. त्यांना दुसऱ्या बाजीरावांनी दत्तक घेतलं होतं आणि म्हणून ते पेशवाईचे पुढचे वारसदार होते. त्याचप्रमाणे तात्या टोपे हा अत्यंत तेजस्वी तगडा तरुण त्या ठिकाणी होता. तो आपल्या महाराष्ट्रातल्या नाशिकच्या येवल्याला जन्माला आलेला, तोही त्या ठिकाणी होता. रावसाहेब पेशवे होते आणि सगळी मुलं तिथल्या वस्तादांकडं, तिथल्या गुरूंच्याकडं अशा प्रकारचे खेळ शिकत होते. आणि ते बघून ही छोटी मनू त्या वस्तादांना म्हणायची, हे खेळ मला खेळायचे, हे मला खेळायचे, हे मला शिकायचे. ते वस्ताद हसायचे आणि ते म्हणायचे, अगं हे मुलांचे खेळ, हे मर्दानी खेळ, तू हे खेळ का खेळतेस, तू त्यापेक्षा तुझे खेळ खेळ. पण त्या मुलीचा हट्ट त्यांनी बघितला आणि एक दिवस तिला परवानगी दिली. आणि बघता बघता मनू तलवार चालवायला शिकली, मनू खडग चालवायला शिकली.
ती दांडपट्टा खेळायला शिकली. इतकंच नाही, ती घोडेस्वारी सुद्धा शिकली. आणि बघता बघता इतर सगळ्या मुलांच्या पेक्षा अत्यंत वेगानं ती दौडत दौडत पुढे जायची. असा तेज, तसा पराक्रम, असं शौर्य तिच्या रक्तामध्ये सळसळत होतं. एकदा तर अशी घटना घडली की हे नानासाहेब म्हणजे पेशवाईचे वारसदार हे हत्तीवरच्या अंबारीमध्ये आपल्या वडिलांच्या बरोबर बसले होते आणि ती गावातून मिरवणूक चालली होती. छोट्या मनूने ते बघितलं आणि तिच्या लक्षात आलं, अरे वरती कोण बसलाय? हा आपला नाना, हा आपला रोजचा खेळणारा आपला सवंगडी, आपला मित्र, आणि तो वरती बसलाय. आणि ती म्हणाली की मला पण हत्तीवर बसायचंय. ती हट्ट करायला लागली, ती हातपाय झाडायला लागली. तिच्या वडिलांना समजत नव्हतं हिची समजूत कशी काढायची. शेवटी वडिलांनी तिचा हात धरला आणि तिला घरामध्ये आणलं आणि तिला सांगितलं, अगं बाई, तू त्या मुलांबरोबर खेळतीस आहे खरं, पण लक्षात ठेव, ते पेशव्यांचे वारसदार आहेत आणि आपण आहोत कारभारी. तेव्हा हत्तीवर बसण्याचा मान आपला नाही, हत्तीवर बसण्याचा मान आपला नाही. हे ऐकलं मात्र आणि मनूने उद्गार काढले, मला हत्तीवर बसता येणार नाही. लक्षात ठेवा बाबा, एक दिवस असा उगवेल की माझ्या दारामध्ये 100 हत्ती झुलतील, 100 हत्ती झुलतील. आणि कमाल आहे, अशा प्रकारे तिची भविष्यवाणी पुढे खरी ठरली होती. ती त्या ठिकाणी या सगळ्या मुलांच्या बरोबर मोठी होत होती. एका कवीनं तर इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे, कानपूर के नाना की मुह बोली बहन छबेली थी, लक्ष्मीबाई नाम पिता की वह संतान अकेली थी, नाना के संग खेली थी वो, नाना के संग पढ़ती थी, बर्ची ढाल कृपाण कटारी उसकी यही सहेली थी, और वीर शिवाजी की गाथाएं उसको याद जवानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. राणी अशी दिसा मासानी लहानाची मोठी होत होती. आणि त्याच वेळेला झाशी नावाचं जे संस्थान आहे त्या ठिकाणी गंगाधरपंत नेवाळकर यांच्या प्रथम पत्नीचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचा दुसरा विवाह करावा असं दरबारनी योजना केली होती. आणि त्यासाठी सुयोग्य अशा वधूचा ते शोध घेत होते. आणि त्यांच्या काळावरती ही नानासाहेबांच्या कडे जवळ आश्रित म्हणून असणारी ही जी मुलगी आहे छबेली म्हणजे मनकर्णिका यांची बातमी गेली, हिची कीर्ती गेली. आणि त्यांना समजलं, त्यांच्या लक्षात आलं की आपल्या राजाला राणी म्हणून शोभून दिसेल अशी ही तेजस्वी मुलगी आहे. त्यांनी मागणी घातली मोरोपंतांकडे की तुमची मुलगी, तुमची कन्या आमच्या झाशी संस्थानामध्ये यावी, तिने राणी म्हणून यावं अशी आमची इच्छा आहे. मोरोपंतांना विलक्षण आनंद झाला. आणि मग मोरोपंतांची ही मुलगी, ही मनकर्णिका, ही छबेली झाशीची राणी झाली. तिचं नाव झालं लक्ष्मीबाई झाशीवाली. अशा प्रकारे खरोखरच तिची भविष्यवाणी आता खरी ठरली होती आणि तिच्या दारामध्ये 100 हत्ती आता झुलू लागले होते. ती राजवाड्यामध्ये आली, ती राणी झाली, ती गंगाधर पंतांची पत्नी झाली. आणि त्या ठिकाणी आनंदाने पुढचा दिवस चालले असतानाच तिला पुत्रसुद्धा जन्माला आला. केवढा आनंदाचा काळ होता. पण दुर्दैव, तिचं हे संतान फार काळ जिवंत राहिलं नाही. पुत्राचा मृत्यू झाला. गंगाधरपंत अतिशय दुःखामध्ये बुडाले. आणि मग त्याने असं ठरवलं की आता आपण एखादा मुलगा दत्तक घ्यावा. आणि त्यांनी दामोदर नावाचा एका छोटा मुलगा दत्तक घेतला. मात्र गंगाधरपंत यांना आपल्या पहिल्या पुत्राच्या मृत्यूचा आघात एवढा प्रचंड झाला होता की ते आजारी पडले. आजार बळावत गेला आणि एक दिवस असा आला की त्यांनी मृत्यू स्वीकारला. त्यांचं निधन झालं. झाशीच्या राणीच्या मस्तकावरती वैधव्याची कुऱ्हाड कोसळली आणि ही बातमी गेली ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर जनरल असणाऱ्या डलहौसीकडे. डलहौसी मनातल्या मनात हसत होता. त्याच्या लक्षात आलं होतं की अवघी 20 वर्षाची एक मुलगी त्या गादीवरती बसलेली आहे, ती विधवा झालेली आहे आणि तिच्या पोटी जो मुलगा आहे तो सुद्धा तिचा मुलगा नाही, तो दत्तक पुत्र आहे. आता हा दत्तक वारस नामंजूर करून हे झाशी संस्थान, हे झाशीचे राज्य आपण जप्त करू शकतो, आपण खालसा करू शकतो. हे इंग्रज रंगानं गोरे होते पण मनानं अतिशय काळे होते. आणि त्यांनी पत्र पाठवलं की तुमचा जो दत्तक पुत्र आहे तो आम्ही ईस्ट इंडिया कंपनी नामंजूर करत आहे आणि ताबडतोब झाशी संस्थान आमच्या ताब्यात द्या, आम्ही ते खालसा करत आहोत. हे भयंकर पत्र झाशीच्या राणीच्या त्या दरबारामध्ये आलं. तिथे ते पत्र पाहिलं, ते पत्र वाचलं आणि एखादी वीज कडकडावी तशी झाशीची राणी कडाडली, नहीं नहीं दूंगी, मेरी झांसी मैं कभी नहीं दूंगी, मैं कभी नहीं दूंगी.
या झाशीवरती, या मातृभूमीवरती, या मातीच्या कणावरती माझं विलक्षण प्रेम आहे. मी माझी झाशी कोणाला देणार नाही. आजपर्यंत अत्यंत शांतपणे एखाद्या नंदादीपातल्या ज्योतीप्रमाणे तेवढारी ही झाशीची राणी आता मात्र विजेसारखी कडकडत होती. आणि सर्व प्रजाजनांनी, सर्व सैनिकांनी, सर्व तिच्या सख्यांनी हे तिचं उग्र रूप बघितलं आणि म्हणायला लागले, दुर्गा की लक्ष्मी, लक्ष्मी थी वा दुर्गा थी, स्वयंवीरता का अवतार, देख मराठे पुलकित होते, उसके तलवारों के वार, उसके तलवारों के वार. आणि झाशीच्या राणीने निश्चय केला, मी युद्ध करेन, मी संघर्ष करेन, मी रणांगणामध्ये रणतांडव करेन, पण माझ्या झाशीचा एक कण सुद्धा मी त्या इंग्रजांना देणार नाही. आणि सुरू झाली संघर्षाला सुरुवात. त्याच्यावरती आक्रमण झालं. पण झाशीच्या राणीच्या लक्षात आलं की हे आक्रमण इंग्रजांचं आहे, याची शस्त्रास्त्र अत्याधुनिक आहेत, अजून आपली तयारी नाही. आणि पहिल्यांदा काही काळ तिने शांततेमध्ये घालवला. तिने किल्ल्यावरचा आपला ताबा सोडला आणि ती नगरामध्ये, झाशीच्या शहरामध्ये राहायला आली. पण ती मनातल्या मनामध्ये मात्र धुमसत होती. ती एक प्रकारे योजना करत होती पुढच्या संघर्षाचं. तिने निरोप पाठवला आपले बंधू मानलेल्या नानासाहेबांना, आणि नानासाहेबांनी सांगितलं की जी तुमची अवस्था आहे तीच आमची अवस्था आहे. मिरत असेल, कल्पी असेल, अयोध्या असेल, अनेक या भारतातील संस्थानं त्यांनी खालसा केलेली आहे. अनेक राजांना अक्षरशः भिक्षा मागायची पाळी आलेली आहे. हा संपूर्ण भारत आपला गिळून टाकावा अशी अतिशय राक्षसी महत्वाकांक्षा या इंग्रजांची आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा अशाच प्रकारची योजना आखतो की येत्या वर्षामध्ये म्हणजे 1857मध्ये मे महिन्यामध्ये एकाच वेळेला सर्व भारतीयांनी उठाव करायचा आणि इंग्रजांना या देशातून हाकलून लावायचं. आणि म्हणून तुम्ही सुद्धा थोडं शांततेने घ्या, सबुरीनं घ्या, तयारी करा, मात्र इंग्रजांना आपली तयारी करता कामा नये. आणि राणीनं हा सल्ला ऐकला, राणीनं हा सल्ला मानला आणि त्याच्यानंतर तिने तयारी सुरू केली. आणि मग ज्या वेळेला तिच्या लक्षात आलं की बंडाची ठिणगी पेटलेली आहे आणि स्वातंत्र्य सैनिक, स्वातंत्र्य योद्धे, बंडखोर हे स्वातंत्र्य वीर निघालेले आहेत आपल्या स्वातंत्र्यासाठी, भारत मातेच्या पायातल्या पारतंत्र्याच्या बेड्यात तोडून टाकण्यासाठी विलक्षण संघर्षाला सुरुवात झालेली आहे. ठिणगी पडलेली आहे. आता याचं वडव्यात रूपांतर व्हायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे जेव्हा हे सर्व स्वातंत्र्य सैनिक झाशीमध्ये आले, त्यांच्या साह्यानं, त्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा झाशीनं किल्ल्यामध्ये प्रवेश मिळवला. त्या ठिकाणी इंग्रजांचा झेंडा काढून टाकला आणि पुन्हा आपला झेंडा सन्मानानं त्या ठिकाणी फडकत ठेवला. आता त्यांची तयारी झाली होती. तिच्या सख्या होत्या, त्याच्यामध्ये अनेक, काशी असेल, सुंदर असेल, जुलेखा असेल, या सर्व वीरांगना, या सर्व महिलांना त्यांनी लढाऊ सेनापती म्हणून तयार केलं होतं. महिलांचं सैन्य, स्त्रियांचं सैन्य तेही आता लढायला सिद्ध झालं होतं. आणि जसं इंग्रजांचं सैन्य येताना दिसतं, वास्तविक पाहता इंग्रजांचं अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी, तोफांनी आणि बंदुकांनी हे असलेलं सैन्य हे आपल्या अंगावरती येत आहे म्हटल्यानंतर कुणालाही धडकी बदली असती, कुणालाही भीती वाटली असती. पण ती झाशीची राणी होती. संकटाचा कोण केवा, दुःख खोटे, दैन्य खोटे, मी तयाशी झुंजताना भोगले ऐश्वर्य मोठे. अरे आयुष्यात संकट आहे म्हणून तर पुरुषार्थ दाखवण्याची संधी आहे. येऊ देत, किती मोठं आक्रमण येऊ दे, मी टक्कर देणार, मी संघर्ष करणार. आणि सुरू झालं एक विलक्षण युद्ध. जसा खालून इंग्रजांचे तोफांचे गोळे यायला लागले तसं त्याला प्रत्युत्तर म्हणून वरनं सुद्धा तोफांचे गोळे येत होते. आता यात झाशीच्या राणीच्या सैनिकांच्या तलवारीच्या पात्याला तहान लागली होती ती शत्रूचं रक्त पिण्याची. आणि विलक्षण संघर्ष त्या झाशीच्या समरभूमीमध्ये सुरू झाला होता. तोफांचे गोळे आदळत होते, आगी लागत होत्या, माणसं मरत होती, सैरावऱ्या माणसं धावत सुटत होती. पण झाशीची राणी त्या ठिकाणी माघार घेत नव्हती. पण अखेर तोच शाप आपल्याला भोवला. कुठला? फितुरीचा शाप. आणि झाशीच्या किल्ल्याला खिंडार पडलं. आणि झाशीच्या राणीच्या लक्षात आलं की आता अवघड आहे. हे सैनिक गुप्त मार्गाने आतमध्ये शिरलेले आहेत. आता जर काही इंग्रजांचं सैन्य किल्ल्यामध्ये आलं, झाशी शहरामध्ये आलं, सर्वत्र आलं तर आपली अवस्था फार वाईट होईल. आता काय करायचं? आता एक उपाय, ही झाशी सोडून आपल्याला निघून गेलं पाहिजे, म्हणजे या झाशी शहराचा जो विध्वंस आहे तो तरी थांबेल. आणि एक दिवस झाशीच्या राणीनं आपल्या दामोदर नावाचं लहान बाळ हे पाठीला बांधलं, घोड्यावरती मान ठोकली आणि प्रचंड वेगानं झाशीची राणी निघाली. फेकला तटावरून घोडा, घोडा फेकला आणि तुफान वेगाने ती निघाली. झाशीची राणी पळून चालली बघताना सारा इंग्रज सैन्य तिचा पाठलाग करत होतं. पण ती वाऱ्याच्या वेगाने चालली होती, तिला पकडणं कुणाला शक्य नव्हतं. झाशीची राणी निघाली कुठे? ती कालपीला गेली, कारण त्या ठिकाणी पेशव्यांचं सैन्य होतं.
नानासाहेब तर निघून गेले होते नेपाळच्या दिशेनं, पण तिथे तात्या टोपे होते, तिथे रावसाहेब पेशवे होते आणि त्यांनी काल्पीमध्ये प्रचंड संघर्ष मांडला. पण लक्षात असं आलं की काल्पीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही. इंग्रजांच्या ताब्यात काल्पी जाणार. आता काय करावं? आणि मग झाशीच्या राणीने सल्ला दिला, इथून जवळ आहे ग्वाल्हेर. ग्वाल्हेरचा किल्ला अत्यंत बुलंद आहे, बाका आहे, जबरदस्त आहे, बेलाग आहे, आसमानाला भेटलेला आहे. जर का तो किल्ला आपल्या ताब्यात आला तर त्या किल्ल्याच्या वरून आपण संघर्ष करू शकतो, आपण टक्कर देऊ शकतो. आणि मग सगळं सैन्य झाशीच्या राणीचा सल्ला मानून निघालं ग्वाल्हेरच्या दिशेनं. पण दुर्दैव असं की ग्वाल्हेरमध्ये असलेले शिंदे हे इंग्रजांना सामील झाले होते आणि म्हणून नाईलाजानं आपल्या लोकांना, आपल्याच माणसांची संघर्ष करावा लागला. शिंद्यांशी संघर्ष केला, किल्ला ताब्यात घेतला आणि मग हे सर्व स्वातंत्र्य सैनिक किल्ल्यावरती आले. ग्वाल्हेरचा किल्ला आपल्या ताब्यात आला होता. पण त्या ठिकाणी एक चूक झाली. आपले सगळे लोक हे रावसाहेब पेशवे असतील, तात्या टोपे असतील, त्यांचे सैन्य असेल, हे एवढा मोठा जबरदस्त किल्ला आपल्या ताब्यात आला म्हणून आनंदामध्ये जल्लोष करायला लागले. पण त्याच वेळेला झाशीची राणी मात्र सावध होती. ती म्हणली, आनंदाचा जल्लोष करू नका, मेजवानी झोडू नका, हा संकटाचा काळ आहे, आपण सावध राहिलं पाहिजे. इंग्रज चिडले असतील, संतापले असतील, प्रचंड सैन्य घेऊन ते आपल्या अंगावरती चालून येतील, आपण पुढची योजना केली पाहिजे. आणि म्हणून बाकी सर्वजण जल्लोषामध्ये मग्न असताना झाशीची राणी मात्र पुढचं नियोजन करत होती. जर काय किल्ल्यावरती, जर या ग्वाल्हेर शहरावरती इंग्रजांचं आक्रमण झालं तर पुढे आपण काय केलं पाहिजे याची योजना आखत होती. आणि तसंच घडलं. सर यू रोज नावाचा इंग्रजांचा जागतिक कीर्तीचा महत्त्वाचा कप्तान हा प्रचंड सैन्य घेऊन आता ग्वाल्हेरच्या दिशेने येत होता. हे झाशीच्या राणीने बघितलं आणि तिच्या लक्षात आलं, आता फार उशीर झालेला आहे. सगळ्यांच्याच लक्षात आलं की राणीचा सल्ला आपण आधीच ऐकायला पाहिजे होता आणि पुढची योजना करायला पाहिजे होती, पण उशीर झाला होता. आणि तशाही अवस्थेमध्ये सर्व सैन्य लढायला सिद्ध झालं होतं. अशा वेळेला तात्या टोपे यांनी प्रचंड पराक्रम केला, रावसाहेबांनी पराक्रम केला आणि झाशीची राणी तर त्या ठिकाणी पराक्रमाची बिजली होऊन कडकड कडकड अशा प्रकारे कडकडत्या विजेसारखी त्या शत्रूच्या सैन्यावरती कोसळली होती. तिचं शौर्य बघून, तिचा पराक्रम बघून, तिचं तेज बघून इंग्रज थक्क झाले होते. मात्र झाशीच्या राणीच्या लक्षात असं आलं की ग्वाल्हेरचा सारखा मजबूत किल्ला आपल्या ताब्यात आला, पण इंग्रजांच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्राच्या पुढे आपला निभाव लागणार नाही. आता आपण इथून पळून गेलं पाहिजे. आणि झाशीच्या राणीनं तिथून सुद्धा पलायन केलं आणि ती दौडत निघाली. पाठीमागून इंग्रज येत आहेत, ते पाठलाग करतायत, ते तलवारीचा आघात करतायत, ते बंदुकीच्या गोळ्या झाडतायत. पण तरीसुद्धा तुफान वेगानं झाशीची राणी चालली होती, पुढे पुढे चालली होती. अजून ती हार मारत नव्हती, अजून ती शरण जात नव्हती. अजूनही तिच्या मनामध्ये जबरदस्त इच्छा होती, महत्वाकांक्षा होती. आणि असं करता करता एक ठिकाण असं आलं की तिथे ओढा वाहत होता आणि ओढ्याच्या पाण्यापाशी गेल्यानंतर तिचा घोडा अडला. तिचा घोडा पुढे जाईना, तो ओढ्यामध्ये उडी टाकीना. तो दिवस होता 18 जून 1858. झाशीची राणीच्या लक्षात असं आलं की आपण आता शत्रूच्या सैन्यामध्ये घेरले गेलेलो आहे. आणि तशा वेळेला तिने आपली तलवार काढली आणि तिने त्या ठिकाणी घोड्यावरून संघर्ष सुरू केला. पाठीमागून इंग्रज आला, त्याने एक वार घातला. झाशीच्या राणीच्या पाठीमागे तो वार बसला, रक्ताची चिळकांडी उडाली. आणि तशाही अवस्थेमध्ये झाशीची राणी मागे फिरली आणि तिने ज्या इंग्रजांनी आपल्यावरती आघात केला होता त्याचं मुंडकं छाटलं. पण दुसरा इंग्रज आला, तिसरा आला, चौथा आला. एकाचा घाव तिच्या मस्तकावरती बसला, तिचा डोळा खाली लोंबायला लागला, रक्ताच्या चिळकांड्या उडत आहेत, शरीराची चाळणी झालेली आहे, मांस गळत आहे, कातडं सोललं जात आहे. आणि तशाही अवस्थेत ती वीरांगना, ती तेजस्वी स्त्री लढतीये, पराक्रम करते. आणि मग मात्र तिचं शौर्य बघून हे सारे इंग्रज निघून गेले. झाशीच्या राणीच्या लक्षात आलं, फार थोडा काळ राहिलाय, फार थोडा काळ, आता फार काळ आपल्या जीवनात नाही. तिने आपल्या सैनिकांना एकच विनंती केली, काय वाटेल ते करा, पण माझ्या मृतदेहाला सुद्धा त्या दुष्ट इंग्रजांचा हात लागता कामा नये, एवढी काळजी घ्या. ताबडतोब तिचे सारे सैनिक जवळ आले. त्या ओढ्याच्या काठावरती एक झोपडी होती, तिथे राहत होते गंगादास बुवा. त्यांच्या झोपडीमध्ये झाशीच्या राणीला नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी गंगादास बाबांनी तिला पाणी पाजलं. तिने सर्वांचा निरोप घेतला, डोळे मिटले आणि त्या क्षणी तिच्या शरीरातून प्राण निघून गेले. पाठीमागून इंग्रजांचा पाठलाग चालूच होता. इंग्रज येण्याच्या आत याचं काहीतरी केलं पाहिजे, याला अग्नी दिला पाहिजे या मृतदेहाला, हे सगळ्या सैनिकांना पटलं. आणि म्हणून ती संपूर्ण झोपडीच त्या ठिकाणी पेटवून देण्यात आली. इंग्रज आले, पण त्या ठिकाणी
झाशीच्या राणीच्या शरीराचा एक कण सुद्धा त्यांच्या हाती लागला नाही. झाशीची राणी फार फार लांबच्या प्रवासाला निघून गेली होती. आणि म्हणून सुभद्रा कुमारी चौहान आपल्या कवितेमध्ये म्हणतात, रानी गई सिधार चिताब उसकी दिव्य सवारी थी, मिला तेज से तेज तेज की वह सच्ची अधिकारी थी, हमको जीवित बनने आई, हमको जीवित करने आई, बन स्वतंत्रता नारी थी, दिखा गई पथ सिखा गई, हमको जो सीख सिखानी थी, बुंदेले हर बोलो मुँह से, हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी खूब लड़ी खूब लड़ी मर्दानी, वो तो झांसी वाली राणी थी, वो तो झांसी वाली राणी थी. मित्रांनो, झाशीची राणी अजरामर झाली. स्वामी विवेकानंद यांनी तर उद्गार काढले होते की या भारतातील स्त्रियांनी जर कुणाचा आदर्श ठेवायचा असेल तर तो त्यांनी झाशीच्या राणीचा ठेवावा. इतकी ही महान वीरांगना होती, यात शंकाच नाही. आपण कधी गेलात का ग्वाल्हेरला? त्या ग्वाल्हेरच्या जवळ झाशीच्या राणीची समाधी आहे. त्या समाधीवरती तिचा अत्यंत तेजस्वी असा पुतळा आहे. त्या पुतळ्यापाशी जावं, थांबावं, नतमस्तक व्हावं आणि विनंती करावी, हे राणी, तुझं तेज दे, तुझं शौर्य दे, तुझा पराक्रम दे, तुझी देशभक्ती दे. मग आम्ही सुद्धा आमचा देश या विश्वाच्या पाठीवरती महान करण्यासाठी अथक परिश्रम करू. शेवटी एवढंच म्हणतो, रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू दोन ढाळी, ती पराक्रमाची ज्योत निमाली, इथे झाशीवाली, ती पराक्रमाची ज्योत निमाली, इथे झाशीवाली. धन्यवाद. मोहन शेटे सरांनी अगदी नाट्यपूर्ण शैलीमध्ये झाशीच्या राणीचं शौर्य, त्यांची जिद्द आणि त्यांचा जीवनप्रवास आपल्यासमोर उलगडला. यानंतर मी झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या गौरवार्थ माझ्या काही काव्यपंक्ती सादर करते आणि आपला निरोप घेते. झाशीची कडकडे वीज, झाशीची कडकडे वीज, क्रांतीचा घुमे आवाज, झाशीची कडकडे वीज, क्रांतीचा घुमे आवाज, तेजाची ज्वाला उठली, इंग्रज फौजेला थटली, बंडाचा घुमवून नारा, करी जागृत भारत सारा, बंडाचा घुमवून नारा, करी जागृत भारत सारा, ती लढली देशासाठी, ती लढली देशासाठी, समरात निमाली ज्योती, इतिहासाची पाने गातील तव शौर्याची गाणी, इतिहासाची पाने गातील तव शौर्याची गाणी, तू मूर्तिमंत शूरता वीरता, अमर झाशीची राणी, तू मूर्तिमंत शूरता वीरता, अमर झाशीची राणी. मंडळी, आपल्याला आमच्या कार्यक्रमाचे अपडेट्स वेळोवेळी मिळावे यासाठी मानस कला मंच हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आपल्याला कार्यक्रम आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. धन्यवाद.